नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मऊसूत पुरण कसं बनवायचं आणि त्यासाठी कणिक कशी भिजवायची ते बघणार आहोत. तर मी इथे 1 ग्लास भरून डाळ घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही भांड्याने माप करू शकता. तर ही हरभऱ्याची डाळ आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर हातावरती चोळून मी याला एकदा धुवून घेते. डाळ स्वच्छ धुवून झाली की आपल्याला याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्ही ही डाळ पातेल्यात सुद्धा शिजवू शकता, पण कुकरमध्ये पटकन शिजल्या जाते. आता याच्यामध्ये साधारण 1 तांब्या आपल्याला पाणी टाकायचं आहे, किंवा मग ज्या ग्लासाने डाळ घेतलेली आहे ते 2 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता ही डाळ मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. डाळ आता शिजून झालेली आहे. एक खाली मोठं ताट आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही एक अशी चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊयात. तर पहा, मस्त मऊसूत अशी ही डाळ शिजलेली आहे. खूप जास्त गाळसुद्धा नाही करायची. आता याच्यावरती अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे, ज्याच्यामुळे पुरण चिकट होत नाही, छान असं मऊ हे पुरण तयार होतं. तर आता हे इळवणी आहे ज्याची आपण आमटी बनवतो. चाळणीमध्ये 2 ते 3 मिनिटे डाळ तशीच पाणी निथळण्यासाठी ठेवायची. पाणी निथळल्यानंतर एका कढईमध्ये डाळ टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढाच बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे आणि थोडंसं याला मिक्स करून घेतलं की नंतर गॅसवरती ठेवायचं. पुरण आता आपण परतून घेऊयात. मीडियम गॅसवरती हे पुरण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू त्याला असं मिक्स करायचं आहे, म्हणजे पुरण खाली तळाला लागत नाही. इलायची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा. आता आपण सर्व इलायची पावडर पुरणामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात. आता यातील गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि पुरणाला छान असा कलरसुद्धा आलेला आहे. तर थोडंसं अजून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. पुरण व्यवस्थित परतलेलं आहे की नाही हे बघण्याची ट्रिक म्हणजे चमचा असा मध्यभागी उभा ठेवायचा. चमचा पडला तर अर्धा मिनिटे वापस याला परतून घ्यायचं. अर्ध्या मिनिटानंतर वापस चमचा ठेवून बघायचा. तर पहा, असा उभा चमचा राहिलेला हवा, तर आपलं पुरण छान परतलेलं आहे. पुरण यंत्राने किंवा पुरणाच्या चाळणीने आपण वाटून घ्यायचं आहे. आता आपण कणिक भिजवून घेऊयात. तर एका भांड्यामध्ये पीठ घ्यायचं आहे. एका पोळीसाठी 1 मूठ असं पीठ मी इथे घेत आहे. तर तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्यात तेवढं पीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मी 7 ते 8 पोळ्यांसाठी हे पीठ घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. तर कणिकसुद्धा आपण एक खास पद्धतीने भिजवणार आहोत, ज्याच्यामुळे कणकेला छान तार येते आणि पोळ्यासुद्धा खूप छान मऊसूत अशा होतात. तर सुरुवातीला काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर अशी याची कणिक मळून घ्यायची आहे. तर पहा, फक्त मी याला घट्ट असं मळून घेतलं आहे. जसं त्याच्यामध्ये पाणी लागेल तसं टाकलं आणि होईल तितकं घट्ट आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी किंवा मग कणिक बुडायला हवी इतपत पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित अशी ही कणिक पसरून ठेवायची. आता याच्यावरती झाकण ठेवून ह्याला 1 तास किंवा मग कमीत कमी अर्धा तासासाठी तरी आपल्याला ही कणिक अशीच भिजत ठेवायची आहे. 1 तासानंतर मी झाकण काढून पाहिलं तर मस्त अशी कणिक ही फुललेली आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही हिला मळू शकता. तर आता जे पाणी आहे आपण जास्तीचं टाकलेलं ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता हाताने ही कणिक आपल्याला व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे. तर आपण याच्यामध्ये काय करूयात, अर्धी पळी तेल घालायचं आहे, ज्याच्यामुळे तेलसुद्धा कणकेमध्ये छान असं मुरलं जातं. आता ही कणिक आपण व्यवस्थित अशी मळून घेऊयात. तुम्हाला जर खूप घट्ट अशी ही कणिक वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही मळताना याच्यामध्ये वापरू शकता. तर ही कणिक आता आपल्याला व्यवस्थित अशी हाताने मळून घ्यायची आहे. खूप पटकन अशी ही कणिक मळल्या जाते
आणि पहा मस्त अशी तार तुटते, खूप चिकनाई या कणकेला येते. थोडंसं 1 चमचाभर पाणी आपण घेऊयात, ज्याच्यामुळे कणिक अजून छान अशी मळल्या जाते, खूप जास्त हाताला ती चिटकत नाही. तर आता 1 मिनिटे मी याला असंच मळून घेते, म्हणजे छान सॉफ्ट असा हा गोळा बनवून तयार होतोय. या पद्धतीने कणिक मळल्यामुळे पोळी तर छान मऊ लुसलुशीत होते, सोबतच कणिक मळायला जी मेहनत लागते तेवढी मेहनत अशा पद्धतीने कणिक मळल्यानंतर लागत नाही. थोडंसं तेल टाकू आणि आता याला एक आपण गोळा बनवून घेऊयात. सर्व कणकेला आता वरतून असं आपल्याला तेल लावायचं आहे, ज्याच्यामुळे कणिक किरवंजणार नाही आणि सर्व पोळ्या छान मऊ लुसलुशीत येतील. बऱ्याच वेळेस आपण एक पोळी केली आणि नंतरची पोळी करायला गेलं तर कणिक थोडीशी किरवंजलेली असते, तर तेल लावल्यामुळे कणिक किरवंजत नाही. आता मी याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. आता आपण याची पोळी बनवून घेऊयात. तर मस्त अशी कणिक झालेली आहे. पहा किती छान चिकट आणि तार तुटणारी, सोबतच खूपच मऊ आणि लुसलुशीत अशी ही कणिक भिजवून झालेली आहे. आता कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे, सोबतच पुरणाचा सुद्धा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या साईजची पोळी लाटायची आहे त्या मापाने तुम्ही पिठाचा आणि पुरणाचा गोळा घ्या. तर मी जवळपास पुरणाचा थोडासा मोठा आणि कणकेचा कमी असा गोळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने कणिक मळल्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारं पुरणसुद्धा मावतं. थोडंसं हातावरती पीठ टाकून घेऊयात आणि आता याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. पारी बनवताना सर्व बाजूंनी सारखी अशी ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि खूप खोलगटसुद्धा नाही बनवायची. अशी सपाट पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे पुरण सर्व बाजूने छान असं त्याच्यामध्ये मावल्या जातं. पुरण आता आपल्याला अशा पद्धतीने उंड्यामध्ये भरायचं आहे आणि दोन्ही अंगठ्याच्या मदतीने त्याला थोडंसं आपल्याला दाबायचं आहे. आता हातामध्ये उंडा घेऊन त्याला व्यवस्थित असा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. थोडंसं पीठ आपण याला लावूयात, म्हणजे उंडा हाताला चिटकत नाही. तर पहा अशा पद्धतीने थोडीशी कणिक आता आपल्याला अशी वरती आणायची आहे, ज्याच्यामुळे पुरण छान झाकल्या जातं आणि पोळी लाटताना फुटत नाही. उंडा बनवताना व्यवस्थित तो भरल्या गेला, छान तो बनवल्या गेला तर पोळी छान होते, फुगते सुद्धा आणि फुटत नाही. तर उरलेली जी एक्स्ट्राची कणिक आहे ती आपण काढून घेऊयात. याला आता थोडंसं आपण असं गोल करून घेऊयात आणि कोरड्या पिठामध्ये हा पिठाचा गोळा आपण बुडवून घेऊयात. दोन्ही बाजूनी सुकं पीठ आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. आता पोळीपाटावरती एक कागद घ्यायचा आहे आणि या कागदावरती आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटण्या अगोदर उंडा हातामध्ये आपल्याला असा गोल फिरवायचा आहे किंवा मग तुम्ही बोटाच्या मदतीने त्याला असं पसरवू शकता, ज्याच्यामुळे आतलं जे पुरण असतं ते एका जागेवर बसत नाही, सर्व पोळीमध्ये काठोकाठ असं ते पुरण पसरलं जातं. थोडंसं पीठ टाकून आपण ही पोळी लाटून घेऊयात. खूप जास्त जर पीठ लावलं तर पोळी मऊसूत होत नाही, ती पटकन वातड होते. तर पिठाचा कमीत कमी किंवा मग आवश्यकतेनुसार वापर पोळी लाटताना करावा. आता पोळी आपल्याला सुरुवातीला मध्यभागीपासून लाटायला सुरुवात करायची आणि नंतर तिच्या कडा आपल्याला लाटायच्या आहेत. तर पहा हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे, खूप तिला रगडून नाही लाटायचं. दोन्ही बोटांमध्ये अशा पद्धतीने बेलणं धरायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी थोडी मोठी झाली की याला आता आपण कडा लाटून घेऊयात. पोळी लाटत असताना तिला असं पलटवत लाटायची आहे, म्हणजे ती दोन्ही बाजूने सारखी होते. भाकरीसारखी एका बाजूने जाड किंवा एका बाजूने पातळ राहत नाही. अशी पलटवत पोळी लाटल्यामुळे दोन्ही बाजू तिच्या सारख्या होतात. तर आता पोळी आपली जवळपास लाटून झालेली आहे. फक्त जे थोडं कुठं कडा आपल्याला जाड वाटतायत त्या आपण लाटून घेऊयात. पोळी जास्त जाडसुद्धा नाही लाटायची, पातळ लाटली म्हणजे छान अशी तोंडामध्ये टाकताच ती विरघळते. तर पहा आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे. आता तवा गरम करत ठेवलेला आहे. तवासुद्धा आपल्याला खूप जास्त गरम किंवा खूप थंडसुद्धा नाही ठेवायचा. मीडियम टेम्परेचरवर तवा गरम करून घ्यायचा आहे
आणि अर्धा चमचा तेल आपल्याला तव्याला लावून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी तव्याला चिटकत नाही. आता आपण याच्यावरती पोळी टाकून घेऊयात. थोडीशी पोळी भाजल्यासारखी वाटली, थोडीशी फोडं आले त्याच्यावरती की याला पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडीशी भाजली की वापस याला पलटून घ्यायची. आता दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण पोळी पलटवतो तेव्हा त्याच्यावरती अर्धा चमचा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूने छान असं याला तेल लावून घेऊयात. पुरणपोळीला थोडंसं जास्त तेल असलं म्हणजे पुरणपोळी खायला अजून छान लागते. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण हिला वापस पलटून घेऊयात. मीडियम गॅसवरती ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. पुरणाची पोळी खूप पटकन भाजल्या जाते. थोडीशी वाफ पुरणाच्या पोळीतून कुठून बाहेर येत असेल तर त्याच्यावरती थोडंसं उलथणं किंवा चमचा ठेवायचा, म्हणजे छान अशी वाफ बसते आणि मस्त आपली पुरणपोळी फुगते. तर पहा, छान अशी आता ही पुरणपोळी आपली फुगलेली आहे. वापस याला आपण पलटून घेऊयात आणि छान असा आता याला सोनेरी रंग आलेला आहे. आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे. तर अजून एक सोप्या पद्धतीचा उंडा बनवून आपण ही पुरणपोळी बनवूयात. तर मी इथे एक मीडियम आकाराचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला याला लंब्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. सोबतच थोडंसं असं आडवंसुद्धा लाटायचं आहे, म्हणजे पुरण छान त्यामध्ये मावलं जातं. तर पहा, आता अशा पद्धतीने उंडा भरण्यासाठी आपली ही पारी तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चून पाडायची आहे अशा पद्धतीने आणि याचे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे. एका साईडच्या भागामध्ये आपल्याला पुरण ठेवायचं आहे आणि दुसरी जी त्याच्या बाजूची पारी आहे ती आपल्याला या पुरणावरती अशी पालथी घालायची आहे. आणि आता हातामध्ये हा पिठाचा उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि असा गोल गोल त्याला फिरवायचा आहे. त्याचे काठ जे आहेत ते आपल्याला सर्व असे बंद करून घ्यायचे. थोडंसं आता याला आपण पीठ लावून घेऊयात आणि हाताने थोडंसं पुरण आपण आता पसरून घेऊयात, म्हणजे सर्व बाजूला ते छान असं पसरल्या जातं. आणि सेम पद्धतीने ही पोळी आता आपण लाटून घेऊयात. या पद्धतीची पोळी सहज कोणालाही जमेल. नवशिकेसुद्धा ही पोळी आरामात करू शकतात. ज्यांना पुरणपोळी लाटणं अवघड वाटते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. मस्त अशी ही पोळीसुद्धा फुगते. आता आपल्याकडनं कधी कधी पुरण चिकट होतं, पातळ होतं, तर त्यासाठी काय करायचं, डाळ शिजल्यानंतर त्याच्यावरती साधारण अर्धा ग्लास थंड पाणी टाकल्यानंतर पुरण चिकट होत नाही किंवा मग पातळ झालं तर 2 चमचे गव्हाचं पीठ पुरणामध्ये मिक्स करायचं, म्हणजे पुरण पातळ होत नाही. आणि पुरण पातळ होण्याची कारणं म्हणजे डाळ खूप जास्त शिजू द्यायची नाही. डाळसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे. जास्त डाळ शिजल्यानंतर पुरण पातळ होतं. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.